तर पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अनेक टाक्या ह्या बांधलेल्या आहेत, मात्र या सर्व टाक्या कोरड्या पडलेल्या आहेत। त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये बांधलेल्या पाण्याच्या टाक्या कोरड्या पडल्यामुळे यावर अनेक सवाल हे उपस्थित करण्यात आले आहेत। वाटल्यास 4 विकास कामं कमी करा, मात्र पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा हा व्यवस्थित आणि सुरळीत करा अशी मागणी ही करण्यात आलेली आहे। पवना धरण बंदिस्त जलवाहिनीचं काम पूर्ण करा असंही म्हटलेलं आहे। भाजपा नगरसेवक राहुल कलाटे यांनी ही मागणी केलेली आहे। घेऊ नको कमर्शियल बातमी। पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी लाखो लिटर क्षमतेच्या टाक्या बांधून उभ्या केल्यात, मात्र पाण्याअभावी या टाक्या आज पूर्णपणे कोरड्या आहेत। त्यामुळे वाटल्यास शहरातील 4 विकास कामं कमी करा, मात्र पवना धरण बंदिस्त जलवाहिनीचं काम तातडीनं पूर्ण करा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड पालिकेतील नगरसेवक राहुल कलाटे यांनी केली आहे। पवना धरण बंदिस्त जलवाहिनी प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 3 जुलैला अधिवेशन सुरू असताना मुंबईत एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती। दरम्यान हा संपूर्ण प्रश्न लवकर सुटेल असा विश्वास राहुल कलाटे यांनी व्यक्त केला आहे। या प्रकल्पाबद्दल तोडगा हा काढावाच लागेल। शहरात खूप मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होते। मागच्या काही महिन्यापासून आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या इश्यूला फेस करतोय। आता माझ्याच प्रभागाचा विषय झाला तर 45 लाख लिटर 25 लाख लिटरच्या टाक्या हायराईज उंच पाण्याच्या टाक्या बांधून उभ्या आहेत, परंतु त्यात पाणी नाही। म्हणजे कुठेतरी पाण्याचा विषय खूप बिकट या शहरात दिवसेंदिवस होत चाललेला आहे आणि जेवढा दिवस थांबू तेवढे दिवस प्रकल्पाची कॉस्ट देखील वाढेल आणि नागरिकांचे देखील हाल पिण्याच्या पाण्यासाठी होत आहेत। त्यामुळे कुठेतरी सीएम साहेबांनी मिटिंग लागल्यामुळे खरं तर आम्हाला सर्वांना एक प्रकारचा तो आशेचा किरण आहे की हा प्रकल्प आता मार्गी लागेल।